Good morning. Am I audible? Oh, sir. Okay, thank you. Thank you. We'll wait for another 2-3 minutes and then we can start. Enable video. येते का आवाज? येते ना? झाले जाऊन.
ही बिगर झूमचं मला कसं काय काय येणार नाही. त्या दिवशी बाबल्यानं करून दिलं तर मी दिसतंय का नाही ना दिसत. नाही दिसत. ओके. नमस्कार, मी डॉक्टर प्राध्यापक सोमनाथ ठिगळे, स्वेरी कॉलेज पंढरपूर. चालू करूयात आपण कार्यक्रम. माझा आवाज येतोय? येस सर. ओके. चालू करूयात आपण कार्यक्रम. कोणी येणार आहे अजून? ओके. पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूरच्या वतीने स्वागत करतो. त्या कार्यक्रमासाठी मला संधी दिली त्याच्याबद्दल मी संस्थेचे व पंढरपूर तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. मला ही संधी दिली त्याच्याबद्दल मी खरंच आय एम फीलिंग व्हेरी हॅपी अँड प्राऊड टुडे. आज आपण ज्या सेशनवर काम करणार आहोत, mostly we will try to focus on use of ICT tools for teaching learning process. So being as an just a second. दिसत नाही गेले रोहित. स्क्रीन नाही का दिसत माझी? That point that you can able to see. स्क्रीन दिसते सगळ्यांना? आवाज येतोय? हो दिसते सर. मोस्टली आज आपण बाकीच्या सगळ्यांनी म्यूट केलं तर खूप छान होईल, व्यवस्थित जाईल सगळ्यांपर्यंत. तसंच असेल ते. स्क्रीन दिसते आता सगळ्यांना? ओके. तर आज आपण बेसिक काही गोष्टी पाहणार आहोत. तर आता आपण इंटरनेट वापरतोय सगळे, तर त्या इंटरनेटसाठी काही एटिकेट्स, इंटरनेट एटिकेट्स आणि नेटिकेट्स असंही त्याला म्हटलं जातं. हे कशासाठी पाहणार आहोत आपण? तर बेसिक माहिती की बऱ्याच घटना आपण पाहतो की कोणीतरी माझं अकाउंट ऍक्सेस केलंय, माझ्या अकाउंट मधून, माझ्या बँक मधून कोणीतरी पैसे माझ्या परस्पर रिमूव्ह केलेले आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी घडतात. तर त्याचं रिझन आहे की आपण पाहिजे तेवढी काळजी ऑनलाईन मोड मध्ये घेत नाही, प्रिकॉशन घेत नाही. तर ती कशी घ्यायची ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण काही ऍप्सचे डेमो पाहणार आहोत. अरे देवा, ती लिंक पाठवलेली ओपन झाली नाही का? अगं पण ते 3:30 ला होतं. क्षीरसागर काय करते? क्षीरसागर हॅलो, कॅन यू म्यूट प्लीज?
ओके. त्यामध्ये आपण पहिली फोकस करतोय. आपण पहिला पॉइंट आपण फोकस करणार आहोत इंटरनेट एटिकेट्स. म्हणजे इन आवर डेली लाईफ वी आर युझिंग इंटरनेट मेनी टाइम्स, फ्रिक्वेंटली वी आर युझिंग इट. मग ते वापरताना आपण कुठली काळजी घेतली पाहिजे ह्याच्याबद्दल आपण थोडी माहिती पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण फोकस करणार आहोत जे डेली यूज साठी काही ऍप्लिकेशन्स आहेत. जसं की आता बऱ्याचशा वेळा आपल्याला असा प्रॉब्लेम्स येतो की इंग्लिशमध्ये नोटीस आलेली आहे, मग ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला ती त्यांना समजण्यासाठी ती आपल्याला मराठीमध्ये कन्वर्ट करायचे आहे. तर असे काही ऍप्स आहेत, फॉर एक्झाम्पल गुगल ट्रान्सलेटर, की ज्या थ्रू तुम्ही ते इझिली करू शकाल. त्याच्यानंतर आपण आपले स्वतःचे कंटेंट्स डेव्हलप करू शकतो नेट, आणि त्यानंतर मग काही नोट्स असतील, काही तुमचे ऑडिओ व्हिडिओ फाईल्स असतील, त्या आपण सगळ्या एका ह्याच्यात ठेवून त्याचा एक ब्लॉग तयार करणार आहोत. ब्लॉग डेमॉन्स्ट्रेशन पार्ट पण आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर आपण गुगल फॉर्म थ्रू सर्टिफिकेट कसे जनरेट करायचे, म्हणजे क्विज घ्यायची, तुम्हाला एक ऑनलाईन एक्झाम घ्यायची मुलांची, दॅट इज बेस्ड ऑन MCQ प्लॅटफॉर्म. मग ते MCQ प्लॅटफॉर्मचे आपण प्रॅक्टिस हँड्स ऑन सेशन करणार. त्याच्यानंतर आपण फोकस करूया क्लासरूम डेमो आणि क्वेश्चन्स आन्सर असतील. आणि त्याच्याबरोबरच अजून कुठले कुठले वेगवेगळे ICT टूल्स आहेत जे आपण आपल्या टीचिंग लर्निंग मेक इट मोर इनरिच, टू मेक इट मोर युजेबल फॉर द टीचर्स ॲज वेल एज फॉर द लर्नर्स. तर ह्याच्यासाठी आपण प्रामुख्याने त्या गोष्टींवर काम करणार आहोत. होप माय कंटेंट्स आर क्लिअर. इज इट सफिशियंट? किंवा तुमच्या काही अजून अपेक्षा असतील तर मला तुम्ही सांगू शकता, चॅट मध्ये टाकू शकता, काही अडचण नाहीये. तर आपण सुरुवात करतोय. हा, काही शंका कुणाला असेल तर विचारू शकता. आवाज येतोय माझा सगळ्यांना? येस सर. हो येतोय. एक सेकंड, हँड रेज केलाय. ओके. तर हे आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख कंटेंट्स आहेत जे आपण त्याच्यावर फोकस करणार आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करायच्या आधी मी माझ्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. मी प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ ठिगळे. मला ऑलमोस्ट 16 वर्षाचा अनुभव आहे. 6 वर्ष करिअरची सुरुवातीची 6 वर्ष मी ऍज अ सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केले IBM पुणे येथे. आणि मागचे ऑलमोस्ट 9 वर्ष झाले मी टीचिंग फील्ड मध्ये आहे. आणि आता प्रेझेंटली कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग संगणक विभागाचा मी स्वेरी कॉलेज पंढरपूर येथे विभाग प्रमुख आहे. हेड ऑफ द डिपार्टमेंट कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ऍट स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर. माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड पाहिलं तर माझं मास्टर्स आणि PhD हे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे. त्यानंतर ऑलमोस्ट 35 पेक्षा जास्त इंटरनॅशनल जर्नल्सला आणि बुक्सला पब्लिकेशन्स आहेत. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मी आता पार पडतो आहोत. बेसिक जायचं पाहिलं तर मला I'm feeling very happy today, basic to getting chance to interact with the teachers. So I believe and I came in this teaching profession because of my passions and the same field, same person from my field, and it gives me really a very pleasure to interact with you. Proud moment for me to being interact with you. Coming to the next part. Just a basic idea what we are going to discuss in today's agenda. These are the various applications, these are the various top-up tools that we can use to get interaction with the world. Being as a you, एक आपण टीचर म्हणून बघू किंवा एक रोल जो आपण प्ले करायचा आहे त्या रोलच्या दृष्टीने जर पाहिलं तर इंटरनेटवर काय काय आहे. तर एक सिंपल मी त्याला नाव देतो, एक डिजिटल टूल किट. आणि त्या डिजिटल टूल किट मध्ये काय काय आहे जे आपण डेली ह्याच्यामध्ये वापरू शकतो. ह्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा येतो आपला प्रेझन्स इंटरनेटवर करण्यासाठी
जसं आपण गुगल थ्रू लॉग इन करतोय म्हणजे तुम्हाला तिथे जीमेल ऍक्सेस मिळतो. त्या जीमेल थ्रू तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करताय. त्याच्यानंतर काही तुम्हाला सर्च करायचं असेल, ज्याला आपण सर्च इंजिन्स ऑप्टिमायझेशन किंवा सर्च इंजिन प्रोसेस म्हणतोय, तर त्याच्यासाठी आपण वापरतो वेगवेगळे ब्राउझर्स, जसे इंटरनेट एक्सप्लोरर असेल, मोझिला असेल, फायरफॉक्स असेल, असे वेगवेगळे ब्राउझर्स आपण पाहतो. आता प्रत्येक जण सोशल मीडिया बऱ्यापैकी यूज करतो, तर सोशल मीडियाचे आपले वेगवेगळे ऍप्लिकेशन्स असतील, जसे असेल ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, त्याच्यानंतर फेसबुक असेल. काही आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे करायचे असेल तर आता जसं आपण गुगल वापरून गुगल मीट असेल किंवा झूम असेल किंवा स्काईप असेल, अशा आपण ऑनलाईन मीटिंग्स पण करू शकतो. काही पॉवर स्लाइड प्रेझेंटेशन्स वगैरे पे करायचे असेल, एव्हरीथिंग इज अवेलेबल देअर इन टर्म्स ऑफ अ डिजिटल टूल किट. पाहायला गेलं तर ते अनलिमिटेड आहे. द बॉक्स इज फुल्ड विथ अनलिमिटेड एन नंबर ऑफ टूल्स आर अवेलेबल देअर. मग ह्यातलं कुठलं टूल जे मला वापरता येऊ शकतं, हे आता आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे, चेक करायचं आहे. तर ते चेक करताना आपण पाहूया कुठले कुठले टूल्स मार्केटमध्ये आहेत किंवा कुठल्या टूलचा काय फायदा आहे, ज्यातनं आपण ते टूल्स चेक करू शकतो. हे मी तुम्हाला आता एका स्लाइड मध्ये दाखवायचा प्रयत्न करतोय. तर माझी पुढची स्लाइड आहे युजफुल टूल्स फॉर द टीचर्स. राजश्री मॅडम, त्यातलं पहिलं टूल आहे कॅनवा म्हणून, जे ग्राफिकल क्रिएटिव्हिटीसाठी तुम्ही वापरू शकता. ह्याचा बेसिक फायदा आहे की जर तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल फोन असेल, लॅपटॉप असेल, तर तुम्ही त्याच्यावर सुद्धा ते यूज करू शकता. ग्रुपवर जाऊन टूल आहे स्पार्क ॲडोब म्हणून, ह्याचे मी डेमॉन्स्ट्रेशन पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. सेकंड टूल आहे, तुम्ही हवं तर हे नोट करू शकता किंवा जस्ट कीप द स्क्रीनशॉट विथ यू. दुसरं टूल आहे स्पार्क ॲडोब नावाचं, ज्याच्यामध्ये ग्राफिकल क्रिएटिव्हिटी, म्हणजे हे टूल वापरून तुम्ही ग्राफिकल क्रिएटिव्हिटी करू शकता. जसे आता आपण झूम थ्रू मीटिंग घेतोय, तसेच काही तुम्हाला तुमचे स्वतःचे व्हिडिओ बनवायचे असतील, म्हणजे एखादी पोएम असेल किंवा एखादी माझं मत काय होतं माहिती का, आतल्या बाजूने फोडायला पाहिजे होतं, म्हणजे आधार चौकटीला बसला आत चौकट रेकॉर्डिंग करण्यासाठी टूल्स आहेत. त्याचं त्यापैकी एक वापरलं जाणारं टूल आहे लूम, LOOM, लूम नावाचं. त्याच्यानंतर OBS स्टुडिओ म्हणून एक ओपन ब्रॉडकास्टर आहे, म्हणजे तुम्ही जसे क्लासरूम घेता तर ऑनलाईन क्लास तुम्ही क्रिएट करू शकता आणि त्या थ्रू तुम्ही स्टुडंट्सला कनेक्ट करायला सांगू शकता आणि तिथं तुम्ही ऑनलाईन सेशन घेऊ शकता. दॅट इज थ्रू OBS स्टुडिओ. ओपन सोर्स आहे, खूप चांगलं टूल आहे. मोस्टली आम्ही आमच्या कॉन्फरन्स वगैरे असतील तर हे टूल प्रेफर करतो. OBS ओपन ब्रॉडकास्टर म्हणून आहे. त्याच्यानंतर अजून एक टूल आहे ज्याचं नाव आहे स्टॉप मोशन, ज्याच्या थ्रू तुम्ही अॅनिमेटेड व्हिडिओ आणि स्टोरी तयार करू शकता. तुम्ही पाहिलं तर जस्ट वेअर यू कॅन यूज अ लिंक. म्हणजे स्क्रीन तुम्हाला दिसेल, तुम्ही तिथं फक्त सर्च करू शकता स्टॉप मोशन. माझी स्क्रीन दिसते तुम्हाला? मी ठीक आहे, याचे डेमो तुम्हाला दाखवतो मी नंतर. आता जस्ट फक्त नोट करून घ्या तुम्ही स्टॉप मोशन. याच्यामध्ये अॅनिमेटेड व्हिडिओज आणि स्टोरी तुम्ही तयार करू शकता थ्रू बोर्ड, ज्याला आपण 3D इफेक्ट्स म्हणतात. ते एखाद्या काय म्हणू शकतो ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टला तुम्ही 3 डायमेन्शनल मध्ये कसं पाहता येईल हे व्ह्यू करू शकता आणि त्याच्यावर तुम्ही काम करू शकता. अशी बेसिक ती गोष्ट असेल. त्याच्यानंतर आहे फ्लिपकार्ट नावाचं टूल, ज्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओ डिस्कशन शेअरिंग प्लॅटफॉर्म जस्ट लाईक आवर झूम ऍप हे करू शकता. त्याच्यानंतर गुगल कडून अजून एक प्रोडक्ट आहे जामबोर्ड नावाचा, त्याच्या थ्रू पण तुम्ही सेशन्स प्लॅन करू शकता. इट इज जस्ट लाईक अ डिजिटल व्हाईट बोर्ड. मी दाखवतो तुम्हाला, लक्षात येईल. मदत करायला सर एका माणसाला घेऊन आले का? आता दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर. तुम्ही जर आलात तर गुगल थ्रू चेक करू शकता तुम्ही. ऑप्शन दिसते तुम्हाला जॅमबोर्ड. हे जॅमबोर्ड तुम्ही सिलेक्ट करू शकता.
इट इज जस्ट अ व्हाईट बोर्ड. बऱ्याच वेळा आपल्याला विद्यार्थ्यांबरोबर काम म्हणजे स्टुडंट्सना काही रिप्रेझेंट करताना आपण स्क्रीन वगैरे शेअर करतो, तर तिथं हे तुम्ही वापरू शकता. जस्ट सिम्पल व्हाईट बोर्ड आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय यू कॅन यूज द पेन, ड्रॉ द इमेजेस हे तुम्ही पाहू शकता. काही तुम्हाला इमेजेस स्पेसिफिक इनपुट करायचे असतील तुम्ही स्पेसिफिक इनपुट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी एक इमेज दाखवतो तुम्हाला अपलोड करून. जस्ट So I have just added this image. म्हणजे एक व्हाईट बोर्ड ज्याच्या थ्रू तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे जसं तुम्ही क्लासरूम मध्ये आहात आणि क्लासरूम थ्रू तुम्ही काही गोष्टी विद्यार्थ्यांना दाखवताय, जस्ट लाईक अ लाईव्ह सेशन, हे तुम्ही इथं चेक करू शकता. सो दॅट स्टुडंट कॅन एबल टू लर्न इट इन मोर सिम्पलेस्ट वे. असे काही ICT टूल्स आहेत, जसं आता आपण पाहिलं जॅमबोर्डचं. आता माझी स्क्रीन दिसते तुम्हाला. पुढचं टूल आहे पेअर डेक नावाचं. इट इज इंटरॅक्टिव्ह प्रेझेंटेशन टूल. म्हणजे तुम्हाला काही PPT बनवायचे असतील, पॉवर स्लाइड प्रेझेंटेशन किंवा काही वर्ड फाईल तुम्हाला बनवायचे असतील, तर पेअर डेक नावाचं एक टूल आहे जे तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर सिमिलरली टू दॅट अजून काही बरेचसे ऍप्लिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये गो गार्डियन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही स्टुडंट बिहेवियर म्हणजे मोशन्स वगैरे स्टडी करू शकता. सगळ्यात बिंग टीचर म्हणजे एक शिक्षक म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाचं काम वाटतं ते म्हणजे लेसन प्लॅन क्रिएट करायचे आहेत. म्हणजे टोटल 10 चॅप्टर्स आहेत. ते 10 चॅप्टर्स तुम्ही कसे म्हणजे तुमचा फ्लो त्या विषयाचे जे काही तुमचे चॅप्टर्स आहेत तर त्याचा फ्लो पहिला लेक्चरला तुम्ही कुठला चॅप्टर घेणार आहे, त्यातले किती कंटेंट्स घेणार आहेत, ह्याच्यानुसार आपल्याला लेसन प्लॅन क्रिएट करायला लागतं. तर नियरपॉड म्हणून एक टूल आहे. इट्स ओपन सोर्स. अगेन तुम्ही चेक करू शकता. I'll show you on my screen. Just search on Google. It's a Nearpod. You'll wonder. You will talk without it. Okay. So just I will log in as a teacher here. I'll go with the Google. I'll go with my Google account. माझं Google account ओपन करतोय, त्याच्या थ्रू तुम्ही चेक करू शकता. तुम्हाला काही बेसिक फक्त इन्फॉर्मेशन इथं भरायची आहे. आता मी सायन्स साठी घेतोय. ग्रेड्स I'll go with 10th. मल्टिपल तुम्ही घेऊ शकता. तुमचा रोल डिफाईन करायचा आहे ॲज अ इन्स्ट्रक्शनल कोच. डन. गेट क्रिएटेड. क्रिएट लेसन. तुमचे जे कंटेंट्स आहेत ते कंटेंट्स इथं फाइल्स तुम्ही अपलोड करू शकता. त्या फाइल्स नुसार तुम्हाला इथं पाहिजे तर इथं तुम्ही कंटेंट करू शकता किंवा ऑलरेडी तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊ शकता ॲज इट इज वर्ड फाईल मधून. सो फॉर एक्झाम्पल आय एम टेकिंग इट फ्रॉम डिफरंट पार्ट्स. सो फॉर एक्झाम्पल आय जस्ट वॉन्ट टू कंडक्ट अ क्विज. सो सिलेक्ट द क्विज ऑप्शन. त्याच्यानंतर इथं मला क्वेश्चन ऍड करायचंय. सो who invented Google. त्याचे ऑप्शन्स तुम्हाला द्यायचे इथं. करेक्ट आन्सर्स तुम्ही ऍड करू शकता असे. त्याच्यानंतर टायमर तुम्ही लावू शकता. इथं बसून म्हणत नाही. अशा बऱ्याच बेसिक गोष्टी तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता. असे काही टूल्स आहेत जे तुम्ही मेक युअर टीचिंग लर्निंग प्रोसेस मोर अँड मोर इझी त्यामध्ये तुम्ही हे वापरू शकता. त्याच्यानंतर आहे व्हाईट बोर्ड चॅट. इन्स्टॉल करायची गरज नाहीये. तुम्ही ऑनलाईन
म्हणजे आता जसं आपला सेशन चालू आहे त्या सेशन मध्ये तुम्ही ऍज इट इज वापरू शकता. मी दाखवतो तुम्हाला माझ्या स्क्रीनवर. होप माझी स्क्रीन दिसते तुम्हाला. स्क्रीन इज विजिबल. Just type the whiteboard chat. Just simply enter the whiteboard chat and you can able to see. तुम्ही पाहू शकता आता स्क्रीनवर माझ्या. Start drawing, start teaching. ओके, तर ही माझी स्क्रीन आहे. आता तुम्हाला माझा व्हाईट बोर्ड दिसतंय. इथं जसं जॅमबोर्ड आहे तसंच एक बेसिक टूल आहे. तर तिथे तुम्ही करू शकता ह्या सगळ्या गोष्टी. काय आय जस्ट वॉन्ट टू ड्रॉ अँड शेप. I'll select this and I'll select the option circle. So select the circle, you can able to draw it. अशा तुम्ही गोष्टी ड्रॉ करू शकता. फॉर एक्झाम्पल टेक्स्ट. I'll go with handwrite. So this is a simple tool I can use. This is a whiteboard. This helps us to prepare the whiteboard, digital whiteboard, while we are teaching to our students or while we are conducting the sessions. We can take the help of such tools. Then coming back to the basic agenda. 10 रुपयाचे आणून आता तुम्ही पाहू शकता हा एक पार्ट झाला. याच्यानंतर आपण अजून काही टूल्स आहेत ज्याच्यामध्ये आपण ऑनलाईन एक्झाम्स घेऊ शकतो, नोट्स शेअरिंग वगैरे करू शकतो. ते आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आधी टूलची नावं सांगतो. त्यामध्ये आहे सगळ्यात मोस्टली यूज केलं जाते ओपन सोर्स, ज्याला लायसन्स आपण कुठलेही पे करायची गरज नाही. ते म्हणजे गुगल क्लासरूम, म्हणजे गुगल प्लॅटफॉर्म थ्रू, गुगल ड्राईव्ह थ्रू, गुगल फॉर्म क्रिएट करून तुम्ही वेगवेगळे स्प्रेडशीट्स क्रिएट करून तुम्ही ऑनलाईन एक्झाम्स वगैरे कंडक्ट करू शकता. बेसिकली एमसीक्यू प्लॅटफॉर्म आणि एक्झाम्स नंतर तुम्ही रिझल्ट्स कलेक्ट करू शकता. ते रिझल्ट्स विद्यार्थ्यांपर्यंत डिस्प्ले करू शकता आणि हवा असेल तर तुम्ही त्याचे ऑनलाईन सर्टिफिकेशन प्रोसेस पण जनरेट करू शकता. जसं गुगल प्लॅटफॉर्म थ्रू हे करता येते तसेच अजून एक टूल आहे त्याला आपण म्हणतो बेसिकली मेंटीमीटर म्हणून आहे. इथं तुम्ही ऑनलाईन एक्झाम पण कंडक्ट करू शकता. मी काय करतो एक्झाम आपल्याकडे सगळं आहे बाकी. हॅलो, हाके सर. हाके सर काय बोल. हा काय सर सांगायचंय सर काय. नाही. ओके ओके सर ओके. त्याच्यानंतर तिसरं टूल आहे थिंग लिंक म्हणून आहे. त्याच्यानंतर प्ले पोजिट म्हणून आहे, गो फॉर्मॅटिव्ह म्हणून आहे आणि सोक्रेटिव्ह. असे वेगवेगळे टूल्स आहेत. हे मी लिंक तुम्हाला शेअर करतो सगळ्या टूल्सची. इथं तुम्ही हँड्स ऑन सेशन्स करू शकता तुम्हाला पाहिजेत आणि एकदा हँड्स ऑन सेशन झाले की तुम्ही ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकाल. तर हे बेसिकली वेगवेगळे आयसीटी टूल्स आहेत जे आता ह्या ऑनलाईन बिकॉज ऑफ दिस कोविड पॅन्डेमिक सिच्युएशन, म्हणजे कोरोनाच्या ह्या काळामध्ये जे शिक्षक आहेत ती त्यांची टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे ती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वापरू शकतात. तर बेसिकली हे 12 टूल्स आणि ह्या 6 लिंक्स जर तुम्ही पाहिल्या तर लक्षात येईल की 18 लिंक्स आहेत की ह्या 18 लिंक्स थ्रू तुम्ही त्याच्यावर बेसिकली काम करू शकता, जेणेकरून तुमची जी टीचिंग लर्निंग प्रोसेस आहे ती समजणं विद्यार्थ्यांना अजून सोपं आणि सोयीस्कर होऊन जाईल. मी आतापर्यंत जेवढं सांगितलं त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट, शंका, एखादा पार्ट रिपीट करायचा आहे, नाही लक्षात आला सर परत एकदा सांगा वगैरे असं काही आहे? मी आता बेसिक जी माहिती दिली तुम्हाला टूल्स बद्दल ती कळली? प्लीज रिप्लाय समथिंग. सर थिंक लिंक बद्दल माहिती सांगा सर. कशाबद्दल? थिंक लिंक. थिंग लिंक. ओके, मी तुम्हाला डेमोज दाखवतो.
ओके सर. ही लिंक आहे. आय जस्ट कॉपीड दिस. ही लिंक मी कॉपी करतोय आणि ओपन करतो. जस्ट तुम्ही तुमच्या ब्राउझर मध्ये ती लिंक टाका, एंटर करा. तर काय करता येतं ह्याच्यामध्ये, कॉम्प्लेक्स आयडियाज, प्रोडक्ट्स और सर्व्हिसेस विथ इंटरॅक्टिव्ह व्हिज्युअल अँड कलेक्ट डेटा ऑन एंगेजमेंट. म्हणजे जसं आता त्यांनी एक्झाम्पल मध्ये सांगायचा प्रयत्न केला की एखादा कॉम्प्लेक्स कन्सेप्ट असेल, म्हणजे एखादा समजा किचकट समजायचा असेल, फॉर एक्झाम्पल डोळ्याची संरचना, हे आपण वाचून लक्षात येत नाही, मग त्याचं काही अॅनिमेशन्स आपण करू शकतो का, काही त्याच्यामध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स आपण देऊ शकतो का. तर बेसिकली त्याच्यासाठी हे टूल्स किंवा हा प्लॅटफॉर्म आपण यूज करू शकतो. सो लेट स्टार्ट विथ दिस. सो आय स्टार्ट विथ बेसिक. आय गो विथ माय गुगल अकाउंट. तुमचं गुगल अकाउंट असणं फार गरजेचं आहे. त्या गुगल अकाउंट थ्रू तुम्ही हे कंटिन्यू करू शकता. Provide access to all my. I have registered with this. Sign up केलं मी. किसन पवार सरांच्या नावाने sign up केलं. And I'm continuing with the same. आपण म्यूटच असेल पाहिजे. आणि आता ह्यावेळेस त्यांनी काय केलंय मॅडम काय म्हणल्या, I'll register as a student suitable for K-12 and higher education students. Okay. I need to add the details. I'll register with education. Secondary teacher I will register. Okay. Teaching in the classroom. Okay. School name I will add Sweris Engineering Pandharpur. Subject I will go with simple science. And I'll continue with this. Okay. Close. Okay. See, हा एक कन्सेप्ट आहे त्यांनी जसं सांगितलंय. 3D मॉडेल मध्ये तुम्ही सिम्युलेशन करू शकता. सो आय कंटिन्यू विथ दिस. आता मला याच्यामध्ये एखादी इमेज घ्यायची आहे किंवा 360 इमेज और व्हर्च्युअल टूल. सो आय सिलेक्ट दिस अँड स्टार्ट. म्हणजे एखाद्या इमेजचा व्ह्यू कसा क्रिएट करायचा हे त्यांनी सांगितलंय. तुम्ही फोटो घेऊ शकता त्याचे आणि त्याच्यामध्ये कॅमेरा कसा फिरतोय म्हणजे व्हिज्युअल इफेक्ट तुम्ही त्याला देऊ शकता. चूज टेम्पलेट. इमेज तुम्हाला इथं अपलोड करायचे, तुम्हाला पाहिजे तशी एडिट म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी तुम्ही ती एडिट करू शकता आणि विद्यार्थ्यांबरोबर डायरेक्टली शेअर करू शकता. सो दिस इज बेसिकली द यूज ऑफ थिंग लिंक. म्हणजे बेसिक आयडिया आपण लक्षात घेऊया. थिंग लिंक मध्ये काय करता येतं तर आपल्याला 3D इफेक्ट्स देता येतात. एखादी इमेज आहे, जसं मी पाहिलं की डोळ्याची संरचना आहे, तर त्या डोळ्याच्या काही वेगवेगळ्या लेयर्स आहेत. त्या लेयर्स तुम्ही 1 बाय 1 लेयर्स विद्यार्थ्यांना दाखवू शकता. तो मूव्ह पार्ट करता येईल आपल्याला. पार्ट मूव्ह करून तुम्ही ते कॅच करू शकता. ओके. फॉर एक्झाम्पल सी दिस. काही इनबिल्ट व्हिडिओ फाईल्स आहेत, काही ऑडिओ फाईल्स आहेत, काही इमेजेस आहेत. तुम्ही त्या ऍज इट इज वापरू शकता किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या इमेजेस त्याच्यामध्ये ऍड करून त्याला इफेक्ट तसे देऊ शकता. गायकवाड सर, काही शंका? नाही सर. सरांनी हात वर केला. जालिंदर गायकवाड सरांनी हँड रेज केलाय. सर, आपण टीचिंग करत असताना इतर शिक्षकांचे माईक ऑन राहतात आणि त्यांनी बोललेलं सर्व इकडे आवाज येतो. तुमच्यापेक्षा त्यांचा आवाज जास्त येतो सर. आणि त्यामुळे टीचिंगला आणि आम्हाला हे लक्ष समजून घेण्यासाठी डिस्टर्ब होतोय. प्लीज त्यांचे माईक बंद करता आले तर. खूप खूप चांगलं सजेशन दिले गायकवाड सरांनी. सर्व शिक्षकांना परत एकदा मी विनंती करतो की कृपया आपण आपला जो फोनचा व्हॉल्यूम आहे किंवा फोनचा ऑडिओ आहे तो म्यूट केला तर खूप बरं होईल. हे पाहिलं, इमेज ऑटोमॅटिकली मूव्ह होते. जस्ट लाईक जसं आपण त्या ठिकाणी आहोत आणि आपण जसे डोळे फिरवू तसा इफेक्ट आपल्याला येतोय. दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर सगळ्यांना? हो सर. तर हा बेसिकली थिंग लिंकचा फायदा आहे. हे प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपल्या इमेजेस, आपल्याकडे जरी काही इमेजेस असतील
तर त्या इमेजेस टाकून तुम्ही त्या अँगल मध्ये त्यांना रोटेट करू शकता. म्हणजे काही सायंटिफिक काही कन्सेप्ट असतील जे आपल्याला समजण्यासाठी किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला 3D इफेक्ट्स आणणं शक्य आहे, अशा इमेजेस तुम्ही तिथे घेऊन त्या विद्यार्थ्यांना दाखवू शकता, जेणेकरून टीचिंग लर्निंग प्रोसेस आपली अजून सोयीस्कर होऊन जाईल. तर हे झालं थिंगलिंग. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आहे प्ले पोझिट, गो फॉर्मॅटिव्ह आहे, सोक्रेटिव्ह आहे, अशा वेगवेगळे टूल्स आहेत. तर इज इट क्लिअर? हे लिंक मी तुम्हाला शेअर करतोय सगळ्या. सेशन झाला की चॅटमध्ये पण आणि तुमचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्यावर पण मी शेअर करायचा प्रयत्न करेन. हा पार्ट कळला? ओके सर, समजलं. थोडस स्प्रेडशीटचं थोडस एखादा नमुना दाखवाल का आम्हाला कसं तयार करायचं? कशाचं? गुगल स्प्रेडशीट. हो हो, आता आपण गुगलवरच काम करणार आहोत. आज मोस्टली आपण पहिला जो पार्ट कव्हर करणार आहोत, ही फक्त आता बेसिक माहिती दिली आहे. आता आपण हँड्स ऑन सेशन करणार आहोत गुगलवर. सो लेट्स स्टार्ट देअर. प्रेझेंटेशन काढले तिकडे झाकते आणि बांधून टाक. अवतडे सर प्लीज म्यूट. पुस्तक न्या तिथं. प्रमोद देशपांडे कोण आहे मला? आता आपण काय करणार आहोत, तुमचं जीमेल अकाउंट आहे बरोबर, प्रत्येकाचं जीमेल अकाउंट आहे. त्या जीमेलच्या अकाउंट मध्ये बाय डिफॉल्ट जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला इथं गुगल ऍप्स म्हणून दिसतं ऑप्शन तुम्हाला, बरोबर. जिथे तुमचं प्रोफाईल येतो. आता फॉर एक्झाम्पल इथं माझं प्रोफाईल आहे. प्रोफाईलच्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला 3 असे 9 डॉट्स दिसतात. तुम्ही त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला गुगलचे जेवढे काही फीचर्स आहेत किंवा गुगलचे जेवढे काही वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत ते सगळे ऍप्लिकेशन्स तुम्हाला तिथं दिसतात. तर ह्यातले आपण आता आज आपण फोकस करणार आहोत बेसिकली गुगल फॉर्मवर. आज आपण कुठलं टूल मॅक्सिमम हँड्स ऑन करणार आहोत तर ते आहे गुगल फॉर्म टूल. सो आय एम सिलेक्टिंग दिस गुगल फॉर्म. बघा परत एकदा सांगतो, तुम्ही तुमचं जीमेल अकाउंट ओपन केलं, तुमच्या प्रोफाईलच्या लेफ्ट हँड साईडला तुम्हाला गुगल ऍप्स म्हणून दिसते. इथे तुम्ही क्लिक करू शकता आणि इथून हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ह्याला म्हणतात गुगल फॉर्म्स. यू कॅन स्टार्ट दिस. तर हे गुगल फॉर्म तुम्ही इथून स्टार्ट करू शकता. इथे तुमची गुगल फॉर्मची लिंक ओपन झाली. docs.google.com ही त्याची लिंक आहे, बरोबर. ही लिंक तुम्ही कॉपी करून घेऊ शकता किंवा नेक्स्ट टाइम ज्यावेळेस तुम्हाला ओपन करायचं आहे त्यावेळेस तुम्ही डायरेक्टली इंटरनेटवर आलात आणि लिंक ओपन केली इथं, आणि जर इथं गुगल फॉर्म जरी सर्च केलं त्यांनी गुगल फॉर्म तरी चालतं. गुगल फॉर्म जरी म्हटलं तरी तुम्हाला त्याच वर्क फॉर्मला तुम्हाला नेता येत आहे. सो इट्स अप टू यू, तुम्ही गुगल फॉर्मला कसे जात आहात. सो पहिलं ऑप्शन तुम्हाला इथं दिसते, क्रिएट ब्युटिफुल फॉर्म्स. सो आय विल सिलेक्ट विथ गुगल फॉर्म. सो गो टू गुगल फॉर्म, सिलेक्ट दिस, गो टू गुगल फॉर्म. आता गुगल फॉर्म तुम्ही कशासाठी वापरू शकता तर ह्याच्यामध्ये काही बेसिक वेगवेगळ्या टेम्पलेट्स त्यांनी दिलेले आहेत. कुठले कुठले टेम्पलेट्स आहेत तर इथं तुम्ही चेक करू शकता. टेम्पलेट गॅलरी दिसते तुम्हाला स्क्रीनवर सगळ्यांना. टेम्पलेट गॅलरी, टेम्पलेट गॅलरीला जर तुम्ही एरो की म्हणजे त्याची जी बिलो एरो की आहे ती जर प्रेस केली तर तुम्हाला तो फॉर्म एक्सपांड होईल. तर ह्याच्यामध्ये आहे इव्हेंट फीडबॅक, म्हणजे एखादा इव्हेंट झालाय आणि त्या इव्हेंटचा फीडबॅक तुम्हाला घ्यायचा आहे पार्टिसिपेंट कडून, तर तुम्ही हा फॉर्म सिलेक्ट करू शकता. एखादा कोर्स झालेला आहे त्या कोर्ससाठी तुम्ही घेऊ शकता. वर्कशीट तयार करायचंय त्यामध्ये घेऊ शकता तुम्ही. विद्यार्थ्यांनी पेपर घेतलाय तुम्हाला त्याचं असेसमेंट करायचंय तर असेसमेंट फॉर्म आहे. एखादा इव्हेंट आहे त्याचं रजिस्ट्रेशन करायचे, असे भरपूर गुगल फॉर्मचे बाय डिफॉल्ट टेम्पलेट्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील. ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्हाला तुमचा स्वतःचा करायचा आहे, तुम्हाला स्वतःचा गुगल फॉर्म तयार करायचा आहे तर तो सुद्धा तुम्ही करू शकता. आता मी एक तुम्हाला घेऊन दाखवतो. आय एम सिलेक्टिंग असेसमेंट, म्हणजे जो आता आपला कोर्स चालू आहे त्या कोर्ससाठी मला तुमच्याकडून फीडबॅक घ्यायचा आहे.
तर तो इव्हेंट फीडबॅक म्हणून घेतोय मी. तर मी सिलेक्ट करतो फॉर एक्झाम्पल इव्हेंट फीडबॅक. मी हा फॉर्म सिलेक्ट केला, इव्हेंट फीडबॅक. इथे तुम्हाला पाहिजे तसे कस्टमायझेशन तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल इव्हेंट फीडबॅक न म्हणता मी म्हणतो यूज ऑफ ICT टूल्स इन एज्युकेशन सेशन बाय यूज ऑफ ICT टूल्स इन एज्युकेशन हा एक सेशन्स घेतोय आपण. त्याच्याबद्दल फक्त मी सेशनचं नाव टाकलं इथं. इव्हेंट फीडबॅक ऑटोमॅटिकली इथं तुम्हाला दिसेल ते. ओके, कशासाठी आहे इथं तुम्ही थोडक्यात बेसिक माहिती टाकू शकता. तर बेसिक माहिती मी इथं ऍड करतोय. दिस कोर्स. आता बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला इथं मराठीत लिहिणं बंधनकारक राहतं बऱ्याच वेळा, बरं का. तर आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये गुगलचं एक ऑप्शन आहे. माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो. इथंच पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल. ओके, मी इथं अजून एक फॉर्म ऍड करतो आणि इथं सिलेक्ट करतो गुगल ट्रान्सलेटर. गुगल ट्रान्सलेटर. ओके, गुगल ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी हे मी सिलेक्ट केलं. ओके, आणि जे काही मला माहिती द्यायची आहे ते मी इथं फक्त इंग्लिश मध्ये लिहितोय. त्यानुसार इकडे ऑटोमॅटिकली मराठीमध्ये टाईप होतंय का नाही बघा तुम्ही. हे तुम्ही यूज पण केलं असेल कदाचित. दिस कोर्स is for all teachers of Solapur district to learn use of ICT tools. मी हे ऍज इट इज कॉपी केलं, Ctrl+C, आणि मी माझ्या फॉर्म मध्ये वापरू शकतो. हा अभ्यासक्रम सोलापूर जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना ICT साधनांचा वापर शिकण्यासाठी आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन्स ठेवायचे. आता बाय डिफॉल्ट इथं आहेत. हाऊ सॅटिस्फाईड वेअर विथ दिस इव्हेंट, म्हणजे ह्या कोर्स बद्दल तुम्हाला कसं वाटतंय. मग हे आता मला मराठीत करायचं आहे, तर मी ऑलरेडी इंग्लिश मध्ये आहे, हे मी सिलेक्ट करतो. Ctrl+X, मी इथं टाकतो, याला मराठीत कन्वर्ट करून घेतो. आपण ह्या कार्यक्रमात किती समाधानी आहात. I'll keep as it is. ह्याच्याबद्दल तुम्हाला रँकिंग द्यायचं आहे, ते इथं तुम्हाला ऑप्शन्स येतात. हा तुम्ही प्रश्न टाकला, प्रश्नाच्या बाजूला तुम्हाला इथं जर तुम्ही ड्रॉपडाऊन केला तर लक्षात येतं काय अपेक्षित आहे तुम्हाला उत्तर म्हणून. याचं शॉर्ट आन्सर हवा आहे, किंवा मोठा पॅराग्राफ हवा आहे, किंवा मल्टिपल चॉईस येस किंवा नो हवा आहे, किंवा तुम्हाला ऑप्शन द्यायचं हो नाही, सांगू शकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही इथं घेऊ शकता. एक्झाम्पल डेट वगैरे न पण तुम्ही ते घेऊ शकता. क्वेश्चन्स तुम्हाला ह्याच्यामध्ये ऍड करायचे, आणि ते क्वेश्चन्स ऍड केल्यानंतर तुम्हाला रिक्वायर्ड फील्ड म्हणजे कंपल्सरी क्वेश्चन ठेवायचं आहे का हा, तर इथं तुम्हाला मार्क करावं लागेल हो रिक्वायर्ड म्हणून. तर हा झाला त्याचा कंपल्सरी क्वेश्चन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे हाऊ रिलेव्हंट विल यू थिंक अबाउट दिस फॉर युअर जॉब, म्हणजे तुम्हाला तुमच्या जॉबमध्ये हा कोर्स महत्वाचा वाटतोय का नाही, त्याच्याबद्दल तुम्हाला इथं मार्क द्यायचे आहेत. अशा बऱ्याचशा गोष्टी इथे ठेवल्या. आता फॉर एक्झाम्पल हा कोर्स मला म्हणजे हा क्वेश्चन मला इथं नको आहे, तर मी काय करणार, सिम्पली हा क्वेश्चन सिलेक्ट करणार आणि इथं ऑप्शन येतं डिलीट. मी हा पूर्ण कोर्स का म्हणजे हा क्वेश्चन काय करणार, इझिली डिलीट करू शकतो. त्यानंतर सेम इथं हा पण क्वेश्चन मला नको आहे, सो आय कॅन डिलीट दिस. एनी ऍडिशनल कमेंट्स, मला कंपल्सरी करायचं हे, सो आय विल मेक इट रिक्वायर्ड. ओव्हरऑल फीडबॅक ऑफ द इव्हेंट नको आहे मला, काढू शकतो. आय विल डिलीट दिस. त्याच्यानंतर नाव, मला नाव घ्यायचं आहे शिक्षकांकडून, मला म्हणजे पार्टिसिपेंट्स कडून त्यांचं नाव पाहिजेत मला, तर मी ते नाव घेतोय. त्याच्यानंतर आता 2च क्वेश्चन झाले तिथे. तुम्हाला आता स्वतःचे अजून काही क्वेश्चन्स ऍड करायचे तर तुम्ही करू शकता. इथे तुम्हाला प्लस ऑप्शन दिसतंय ऍड क्वेश्चन, त्याला सिलेक्ट करा. इथे क्लिक केलं तुम्ही ऍड क्वेश्चन, इथं क्वेश्चन ऍड झाला. क्वेश्चन मध्ये काय हवंय तुम्हाला, फॉर एक्झाम्पल आय विल आस्क एंटर युअर मोबाईल नंबर, आणि मोबाईल नंबर मध्ये त्याला घ्यायचं आहे बाय डिफॉल्ट त्यांच्याकडून शॉर्ट आन्सर. सो आय विल सिलेक्ट दिस ॲज अ शॉर्ट आन्सर. ओके,
अँड मेक दिस ॲज अ रिक्वायर्ड. त्याला मी काय केलं, कंपल्सरी केलं. तर असं सिंपल तुम्ही गुगल फॉर्म क्रिएट करू शकता. हा झाला तुमचा आता गुगल फॉर्म क्रिएट. त्याला तुम्हाला अजून कस्टमाइज करायचं आहे तर तुम्ही करू शकता. इथं सेटिंग मध्ये ऑप्शन आहे, सेटिंगला क्लिक करा. तुम्हाला ह्या पार्टिसिपेंट्स कडून ज्यांना ज्यांना तुम्ही फॉर्म सबमिट करायला सांगणार आहे त्यांचे ईमेल ऍड्रेस घ्यायचेत का, तर जर तुम्हाला त्यांचे ईमेल ऍड्रेस घ्यायचे असतील तर सिलेक्ट करा ऑप्शन कलेक्ट ईमेल्स. ओके. बऱ्याच वेळा काय होतं, एकच विद्यार्थी एकच पार्टिसिपेंट्स एकापेक्षा वेगवेगळे फॉर्म भरू शकतो, तर ते तुम्हाला म्हणजे कॉपी पेस्ट होऊ शकते तिथं जर, किंवा रिपिटेशन्स ज्याला आपण म्हणू शकतो, एकच माणूस 10 फॉर्म भरतोय आणि सेम डेटा तुमच्याकडे कंटिन्युअसली यायला लागलाय. जर हे तुम्हाला थांबवायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, हे ऑप्शन सिलेक्ट करा, लिमिट टू 1 रिस्पॉन्स. म्हणजे एक जण म्हणजे फॉर एक्झाम्पल सोमनाथ ठिगळे एकच फॉर्म भरू शकणार, एकापेक्षा जास्त नाही. हे जर तुम्हाला करायचं असेल तर लिमिट टू 1 रिस्पॉन्स हे ऑप्शन सिलेक्ट करू शकता. बऱ्याच वेळा अजून आपण असं पाहतो की फॉर्म भरलाय पण फॉर्म भरताना चुका झालेल्या आहेत, त्या चुका तुम्हाला दुरुस्त करायची संधी द्यायची आहे. पार्टिसिपेंट्स कडून काही चुका झाल्या असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांनी तुम्हाला चान्स द्यायचा आहे का नाही हे तुम्ही इथे चेक करू शकता. रिस्पॉन्डंट कॅन एडिट आफ्टर सबमिट, म्हणजे फॉर्म भरून झालाय पण मला बदलायचं आहे, जर असं तुम्हाला द्यायचं असेल तर एडिट आफ्टर सबमिट म्हणू शकता. नको म्हणजे नसेल तर हे ऑप्शन तुम्ही डिसेबल करा. त्यानंतर एकदा फॉर्म सबमिट झाला की मला त्यामध्ये काही बदल करता येणार नाही, हे बाय डिफॉल्ट सेटिंग आहे. त्याच्यानंतर ह्याच क्विजला तुम्ही सेव्ह करा. आता इथं इमेज मला माझी टाकायची, म्हणजे मला जी रिलेव्हंट इमेज आहे ती टाकायची आहे, तर तुम्ही इथं कस्टमाइज थीम म्हणून एक ऑप्शन आहे, हे क्लिक करू शकता. कस्टमाइज थीमला इथं पहिलं ऑप्शन येते तुम्हाला इमेज अपलोड. सो आय विल सिलेक्ट इमेज अपलोड ऑप्शन. कुठली इमेज टाकायची तुम्हाला, फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आहे तयार माझी इमेज, सो आय विल सिलेक्ट दिस अपलोड ब्राउज. तुमची इमेज कुठल्या लोकेशनला सेव्ह आहे तुम्ही चेक करू शकता. तर माझी इमेज आहे फॉर एक्झाम्पल पिक्चर्स मध्ये सेव्ह आहे. सो आय विल सिलेक्ट दिस ऑप्शन. आली माझी इमेज इथं, त्याला मी पाहिजे तसं कस्टमाइज करतो आणि सेव्ह करतो. आली मला पाहिजे ती इमेज तिथं तुम्ही चेक करू शकता. ओके. त्याच्यानंतर इथलं फॉन्ट वगैरे तुम्हाला चेंज करायचं आहे, हे तर बेसिक तुम्ही इथं बॅकग्राऊंड कलर आहे, फॉन्ट साईज आहे. फॉर एक्झाम्पल इथं आता मी थीम कलर जो आहे तो चेंज करतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आय विल सिलेक्ट दिस with the red color, add this सगळेजण जॉईन व्हायला लागतं, दिसतंय खडे सर, आपण थोडस जॉईन होऊया. मी इमेज चेंज केलं त्याच पद्धतीने आता तुम्हाला बेसिक फॉन्ट चेंज करायचा त्याचा, तर तुम्ही फॉन्ट पण त्याचा चेंज करू शकता. बेसिकच्या जागी मी फॉर्मल ठेवला, बघा इथं ऑटोमॅटिकली सगळे फॉन्ट त्याचे चेंज झाले. तुम्हाला पाहिजे परत तुम्हाला बेसिक ठेवायचे तुम्ही ठेवू शकता. आय विल कम बॅक टू द बेसिक. हे चेंजेस तुम्ही केले फॉर्म मध्ये ते सेव्ह करायचे करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन येतो, आता तुमचं गुगल फॉर्म तयार झालाय हे तुम्हाला चेक करायचंय तयार झालाय का नाही. तर इथं तुम्हाला जसं डोळ्याचा भाग आहे इथं जसं पाहिलं जस्ट लाईक अ व्ह्यू, ह्याला क्लिक केलं तर तुमचा फॉर्म पार्टिसिपेंट्सना कसा दिसणार आहे, इथं त्याची लिंक तयार झाली. ही लिंक आणि हा फॉर्म इथं तुम्ही चेक करू शकता. बरोबर आहे. आता हा फॉर्म माझा तयार झालाय, मला ह्यात काही बदल करायचा नाहीये, मला पाहिजे तसा फॉर्म आलाय. तर हा फॉर्म काय करायचा आपल्याला पार्टिसिपेंट्स बरोबर शेअर करायचा आहे. सो आय जस्ट वुड लाईक टू शेअर दिस. मग काय करणार मी, इथं ऑप्शन येतं माझ्याकडे सेंड म्हणून. सो आय विल क्लिक ऑन सेंड ऑप्शन. आता फॉर्म सेंड करताना तुमच्याकडे ऑप्शन्स बरेचसे राहू शकतात. तुम्ही ईमेल थ्रू करू शकता किंवा तुम्हाला ईमेल थ्रू करायचं नसेल तर तुम्हाला इथं ऑप्शन येतंय, याच्या शेजारीच ऑप्शन आहे, तुम्हाला लिंक फक्त कॉपी करायची आहे. तर याला क्लिक केलं तर इथे लिंक दिसते तुम्हाला. आता ही लिंक खूप मोठी आहे, मग ह्या लिंकला तुम्हाला छोटं करायचं आहे तर क्लिक ऑन शॉर्टन URL. शॉर्टन URL वर तुम्ही क्लिक करू शकता. त्या फॉर्मची लिंक काय झाली तुमची आता छोटी झाली. ही लिंक तुम्ही कॉपी करा
आणि तुम्हाला ज्यांच्या बरोबर शेअर करायची आता मला तुमच्या सगळ्यांबरोबर फॉर एक्झाम्पल ती लिंक शेअर करायची आहे, तर मी ती लिंक कॉपी केली. इथं ऑप्शन येते कॉपी. ही लिंक कॉपी करून तुम्ही चॅट मध्ये ती आता लिंक टाकू शकता. आता मी इथं चॅट मध्ये टाकलेली आहे. लिंक आली सगळ्यांना. चॅट मध्ये तुम्ही चेक करू शकता, आपल्या झूमच्या चॅट मेसेज मध्ये एक लिंक आली असेल. येस सर, आली लिंक. हा, येस सर. ती लिंक जर तुम्ही ओपन केली तर आता तुम्हाला तिथं ओके ओके लिंक जर तुम्ही ओपन केली तर तुमच्याकडे आता तो फॉर्म दिसेल. तो फॉर्म भरायचा आहे फक्त तुम्हाला. तो फॉर्म भरून फक्त सबमिट करायचा आहे तुम्हाला. कराल सगळे? आय विल गिव्ह द 2 सेकंड टाइम. जस्ट इनफॉर्मल, म्हणजे जास्त डिटेल्स नका भरू. जस्ट एक छोटी आयडिया, म्हणजे कसं होतं हे तुम्हाला दाखवायसाठी आहे. कराल हे? ओके. सर आणखी दुसरा एखादा फॉर्म दाखवा ना. स्कॉलरशिपचे क्वेश्चन्स वगैरे, तो एक फॉर्म दाखवा. ओके, मी नवीन फॉर्म क्रिएट करून दाखवतो. त्याच्यामध्ये काही शंका? काही कळलं सगळ्यांना? नाही सर, सगळं कळलं. ओके ओके, थँक्यू थँक्यू. काढू काढू. तर मी काय करतो, परत एकदा सगळी प्रोसेस रिपीट करून दाखवतो. त्यावेळेस मी नवीन फॉर्म क्रिएट करतोय. बघा कसं करायचं आहे. तुम्ही तुमचा ब्राउझर ओपन करा. ब्राउझर मध्ये फक्त टाईप करा गुगल फॉर्म, GOOGLEFORM. सिलेक्ट गुगल फॉर्म्स अँड एंटर. ओके, इथं ऑप्शन येईल तुम्हाला गुगल फॉर्म क्रिएट म्हणून. सिलेक्ट करा ते ऑप्शन गुगल फॉर्म क्रिएट आणि त्याच्यानंतर क्लिक करा क्रिएट गुगल फॉर्म. ओके, ओके. आता मी इथे ब्लँक फॉर्मला क्रिएट करतो, म्हणजे तुम्हाला सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात येतील. सो आय विल सिलेक्ट हिअर ॲज अ ब्लँक फॉर्म. सिलेक्ट दिस ब्लँक फॉर्म. आता याला काहीच नाहीये, ब्लँक फॉर्म आहे हा पूर्ण. मग मला पाहिजे तसं मी क्रिएट करतोय. तर मी पहिलं नाव देतो याला इथं, फॉर एक्झाम्पल स्वेरीज. आय विल टाइप हिअर Queries demo class on ICT tools. Okay, कुणासाठी केलं ही? फॉर ऑल टीचर्स ऑफ पंढरपूर तालुका. आता पहिला क्वेश्चन मी इथे ऍड करतो. आता इथं काहीच नाहीये, मी फक्त इथं टाकतोय क्वेश्चन. आता आपलं काय आहे, आपल्याला फक्त त्यांचं नाव घ्यायचं आहे. सो एंटर युअर नेम. सिंपल, एंटर युअर नेम. आता इंग्लिश नको असेल, मराठीत पाहिजे तर मी सोपी आयडिया काय सांगितली, तुम्ही तुमचा क्वेश्चन इथं टाईप करा. यू जस्ट टाईप युअर क्वेश्चन इन इंग्लिश हिअर. सिलेक्ट दिस, हे ॲज इट इज कॉपी करा. गुगल ट्रान्सलेटर आपल्याला ओपन करायचं आहे. मग अजून एक ब्राउझर तुम्ही ओपन करा आणि इथं टाईप करा गुगल ट्रान्सलेटर. सिलेक्ट करा हे ऑप्शन, गुगल ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी. आणि तो क्वेश्चन तुम्ही इथं ऍज इट इज टाईप करू शकता. इथं तुम्हाला ते मराठीत आलं, इथून मराठीत तुम्ही ते कॉपी करा. Ctrl+C करू शकता तुम्ही. आणि जिथं तुमचा फॉर्म आहे, गुगल फॉर्म जिथं आहे तिथं तुम्ही परत या. बघा इथं एंटर युअर नेम, हे इंग्लिश मध्ये आहे, मी मराठीत पण ठेवतो. इथं ब्रॅकेट टाका आणि ब्रॅकेट मध्ये तुम्ही मराठीत लिहा. आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला किती अपेक्षित आहे, कुठल्या टाईप मध्ये आहे, तर तुम्ही इथं घेऊ शकता. ऑलरेडी समजा तुमच्याकडे 60च विद्यार्थी आहेत, तर त्या 60 विद्यार्थ्यांची लिस्ट क्रिएट करून तुम्ही ड्रॉपडाऊन ऑप्शन देऊ शकता. किंवा तुम्हाला पाहिजे तर शॉर्ट आन्सर घ्या, हे शॉर्ट आन्सर इथं टाकून द्या. ओके, त्याच्यानंतर हा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे का? आता बाय डिफॉल्ट इथं पाहिलं तर रिक्वायर्डला ऑफ आहे, म्हणजे हा क्वेश्चन कंपल्सरी नाही. म्हणजे मला काय करायचंय, हा क्वेश्चन कंपल्सरी करायचा आहे. म्हणजे त्याला ऑटोमॅटिकली काय येतो, ज्यावेळेस तुम्ही तुमचा फॉर्म ओपन कराल त्यावेळेस इथं स्टार येतो. ज्यावेळेस मी म्हणतोय की हे कंपल्सरी आहे तर इथे येतं स्टार ऑप्शन. हा झाला माझा पहिला प्रश्न. बरोबर आहे.
कळलं हे? आता मला अजून एक प्रश्न ऍड करायचा आहे. फॉर एक्झाम्पल आय विल ऍड हिअर वन मोर क्वेश्चन. ऍड क्वेश्चन, क्लिक हिअर. आता इथं मला विचारायची आहे त्यांची जन्मतारीख. सो आय विल आस्क डेट ऑफ बर्थ. ओके, राईट युअर डेट ऑफ बर्थ. युअर डेट ऑफ बर्थ. ओके, मी परत मराठीत पण करतो हा फॉर्म. सिलेक्ट दिस ऑप्शन. तुमची जन्मतारीख लिहा. हे ऑप्शन सिलेक्ट करा. तोच क्वेश्चन मी परत एकदा ब्रॅकेट मध्ये टाकतो. आता तुम्ही क्वेश्चन कुठल्या टाईपचा आहे त्यानुसार इथं फॉर्म आला बरोबर चेंज. डेट झाले म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली गुगल काय करताय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करताय. त्याच्यामध्ये तुमचा प्रश्न काय आहे त्यानुसार इथं बरोबर तो ऑप्शन देतो. तुम्हाला तो करेक्ट ऑप्शन ह्यातला स्वीकारायचा आहे. त्याच्यानंतर घ्यायचंय तुम्हाला फॉर एक्झाम्पल रोल नंबर. त्यानंतर घ्यायचंय तुम्हाला स्कूल नेम. स्कूल नेम परत त्याचं शॉर्ट आन्सर घेईल तो. बरोबर आहे. अशा गोष्टी तुम्ही घेऊ शकता. लक्षात आलं हे? क्वेश्चन कसे ऍड करायचे वगैरे. ओके सर. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तुम्ही एक प्रश्न दिला विद्यार्थ्याला. बघा मी इथं प्रश्न विचारतो विद्यार्थ्याला, ऍड क्वेश्चन. आणि ह्या प्रश्नामध्ये मला इमेज द्यायची आहे. मला काय करायचंय, इमेज द्यायची आहे. किंवा राईट एक सिंपल आपल्याला काय केलंय, तुम्ही एक प्रश्न विचारला विद्यार्थ्याला आणि त्यांनी लिहिलेले आहेत त्या क्वेश्चनचे आन्सर्स लिहिलेले आहेत. ते आन्सर्स तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत विद्यार्थ्यांकडून. तर मी काय करतोय, एक ऑप्शन इथं सिलेक्ट करतोय. इथे दिसेल तुम्हाला इम्पोर्ट क्वेश्चन्स म्हणून. मी सिलेक्ट करतो हे. सॉरी, सेक्शन्स इमेज. ओके, काय करतोय, आय जस्ट वॉन्ट टू ऍड. मला विद्यार्थ्यांकडून काय घ्यायची, एक फाईल अपलोड करून घ्यायची आहे. सो अकॉर्डिंगली आय विल प्रिपेअर द क्वेश्चन. आय विल मेक दिस कंपल्सरी. ऍड्रेस घेतला आपण, मेक इट कंपल्सरी अगेन. देन ऍड क्वेश्चन्स. आणि मला इथं विद्यार्थ्यांकडून काय घ्यायचे, फाईल अपलोड करून घ्यायचे. सो आय सिलेक्ट द ऑप्शन फाईल अपलोड. ओके, बघा मी काय केलं सांगतो, परत एकदा रिपीट करतोय, कॅन्सल करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक क्वेश्चन मी ऍड केला आणि आता क्वेश्चनला मला काय करायचंय, विद्यार्थ्यांकडून त्यांना इमेज ड्रॉ करून घ्यायचे आहे. त्यांनी इमेज ड्रॉ केलेली असेल, ते इमेज ड्रॉ करून तुम्हाला इथं घ्यायचे आहे. सो क्वेश्चन इज अपलोड आन्सर शीट. ओके, आन्सर शीट मला विद्यार्थ्यांकडून घ्यायचं आहे. सो सिलेक्ट हिअर ऑप्शन अपलोड इमेज, फाईल अपलोड. सिलेक्ट करा हे फाईल अपलोड ऑप्शन. सिलेक्ट दिस अँड से कंटिन्यू. ओके, आता आपल्याला विद्यार्थ्यांकडून जी फाईल अपलोड करून घ्यायची आहे ती कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, तर ते ऑप्शन आपण इथे घेऊ शकतो, स्पेसिफिक फॉर्मॅट. सो सिलेक्ट दिस ॲज अ स्पेसिफिक फॉर्मॅट. तुम्हाला डॉक्युमेंट हवं आहे, PDF हवे आहे का इमेज मध्ये आहे, हे 3 ऑप्शन्स मी सिलेक्ट केले. त्यानंतर किती फाईल हवेत तुम्हाला, एक फाईल हवी आहे, 2 हवेत, 3 हवेत, अशा तुम्ही वेगवेगळ्या फाईल्स त्याच्यामध्ये देऊ शकता. आता मी बाय डिफॉल्ट एकच फाईल म्हटलेला आहे आणि फाईलची साईज मला लिमिट करायची आहे. बऱ्याच वेळा मुलं काय करतात, वेगवेगळ्या साईजच्या फाईल्स घेतील, तर आपल्याला ती रेस्ट्रिक्ट करायची आहे फाईल साईज. तर आपण इथं घेऊ शकतो 10 MB फाईल साईज. आणि हा क्वेश्चन तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे. सो सिलेक्ट दिस कंपल्सरी क्वेश्चन्स. अशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन्स ऍड करू शकता. क्वेश्चन्स ऍड झाले की तुम्हाला काय करायचं, इथं व्ह्यू करायचंय सेटिंग्स मध्ये. तर पाहू शकता हा फॉर्म तुम्हाला असा दिसेल इथं. आणि ह्या फॉर्मची तुम्हाला लिंक चेक करायची आहे. बघा इथं मी क्लोज केलं तर इथं तुम्हाला लिंक दिसेल सेंड मध्ये. शॉर्ट करा, ही शॉर्टन URL. ही काय झाली, त्याची लिंक तयार झाली. ही कॉपी केली आणि परत एकदा तुमच्या बरोबर शेअर करतो सगळ्यांबरोबर. आय विल जस्ट पेस्ट इट इन द चॅट बॉक्स. हे चेक करा तुम्ही.
तर ही झाली बेसिक गुगल फॉर्म वर आहे. एक दोन लोकांनी जर आता इथं फॉर्म भरला असेल त्याचा, तर आता मगाच्या आपल्या फॉर्मचा आपण चेक करू शकतो. कोणी कोणी फॉर्म भरलाय, काय भरलेला आहे, इन्फॉर्मेशन काय चेक केलेली आहे त्यांनी, आपण चेक करू शकतो. ओके, आत्ताचा तर तुम्ही फॉर्म भरला तर इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात येईल कशी इथं डिस्प्ले होती. हा झाला तुमचा बेसिक गुगल फॉर्म. हा झाला तुमचा बेसिक गुगल फॉर्म. या गुगल फॉर्म थ्रू तुम्हाला काही रिस्पॉन्सेस आलेले असतील. बघा इथं तुम्ही क्वेश्चन्स टाकले, ह्या क्वेश्चन्सचे तुम्हाला काही आन्सर्स आलेले असतील. भरा कोणीतरी, कोणी एका दुसऱ्याने फॉर्म जरी भरला आता तरी चालेल, मला डेमो करता येईल. डेमो दाखवतो तुम्हाला. आन्सर्स कसे बघायचे, तर क्वेश्चनच्या शेजारी रिस्पॉन्सेस म्हणून आहे. त्या रिस्पॉन्सेसला क्लिक केलं तुम्ही की इथं एक्सेल शीट तयार होतं ऑटोमॅटिकली. ह्याला स्प्रेडशीट म्हणतात. तर इथं तुमचे आन्सर्स ऑटोमॅटिकली तयार होऊन येतील. आतापर्यंत एकानेही भरला नाही म्हणून इथं 0 येत आहे. आता रिसेंटली जो फॉर्मची लिंक टाकली मी ती भरा, मग तुम्हाला आन्सर्स कसे येतात त्याचे दाखवतो. बघा कोणी कोणी फॉर्म भरलाय हे चेक करू शकता तुम्ही. आधीचा पहिला फॉर्म भरलाय. आधीचा भरलाय का, मी चेक हा, हो. करतो. त्याचे रिस्पॉन्सेस आपल्याला चेक करता येतील. बघा एक रिस्पॉन्स आलाय आपल्याला आता इथं त्या फॉर्म ह्याला. ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन्स आणि रिस्पॉन्सला क्लिक करताय त्यावेळेस तुम्हाला इथं दिसतंय कोणी भरलाय, रोल नंबर, इन्फॉर्मेशन काय आहे. आणि इथं तुम्ही जसे रिस्पॉन्सेस वाढत जातील तसे तुम्हाला इथं स्प्रेडशीट जनरेट होत आहे. क्रिएट स्प्रेडशीट म्हटलात आणि क्रिएट केलं तर तुम्हाला आलेल्या विद्यार्थ्यांचे सगळे रिस्पॉन्सेस डाउनलोड करून ठेवता येतील. म्हणजे भविष्यात ज्यावेळेस लागतील तुम्हाला त्यावेळेस तुम्ही ते घेऊ शकता. हे बघा 2 जणांनी भरले, त्यांचं नाव आणि इथं आपण पाहू शकतो. संतोष गाडवे सरांनी भरलाय, विद्या मॅडमनी भरलेला आहे. किती वाजता भरलाय त्यांचे डिटेल्स सगळे इथं आपल्याला दिसतील. अपलोड केलेली इन्फॉर्मेशन, स्कूलचं नाव, ती इन्फॉर्मेशन कशी आहे हे सगळं आपल्याला इथं चेक करता येईल. हा झाला त्याचा स्प्रेडशीट, ह्याला म्हणतात गुगल स्प्रेडशीट. आणि हे तुम्ही तुमच्या बाकीच्या जे काय आहे त्यांच्यासोबत पण तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून ती इन्फॉर्मेशन विदिन क्लिक त्यांना सुद्धा मिळेल. तर हे लक्षात आलं बेसिक गुगल फॉर्म कसा यूज करायचा, त्याच्यापासून क्विज कशी जनरेट करायची आणि त्या क्विजवर तुम्हाला रिझल्ट तुम्ही डिस्प्ले करू शकता. कुठल्या क्वेश्चनला किती मार्क पडलेले आहेत तो एक दाखवतो आणि मग आज आपण थांबूया. एक जस्ट क्वेश्चन त्यातलाच मागाच्याच फॉर्मला मी एक क्वेश्चन ऍड करून दाखवतो तुम्हाला आणि त्या प्रश्नाचं उत्तर इथे आलं मी. ऍड क्वेश्चन. क्वेश्चन आहे इज पंढरपूर डिस्ट्रिक्ट प्लेस. पंढरपूर डिस्ट्रिक्ट प्लेस आहे का? मल्टिपल चॉईस क्वेश्चन देतो आपण इथं. सो इथं आपण घेऊ शकतो फॉर एक्झाम्पल
मल्टिपल ग्रेड बॉक्स ऑप्शन आहे पहिलं येस फॉर एक्झाम्पल येस, दुसरं आहे नो, मी क्वेश्चन कंपल्सरी केला. अजून एक क्वेश्चन ऍड केला मी. आषाढी यात्रा comes twice in year. आषाढी यात्रा वर्षातून दोनदा येते का? तर पहिलं ऑप्शन आहे येस आणि दुसरं देतो मी नो. जस्ट सिंपल क्वेश्चन्स, आय मेड इट कंपल्सरी. ओके, हे मी अपडेट केलं. आता तुमच्या आता लिंक चेंज करायची गरज नाहीये, आहे ह्या लिंक मध्येच हे क्वेश्चन दिसतात का एकदा चेक करा तुम्ही. म्हणजे क्वेश्चन जरी बदलले तरी लिंक बदलायची गरज नाही. चेक करू शकता तुम्ही, दोनच क्वेश्चन ऍड केलेले आहेत. हे क्वेश्चन तुम्हाला दिसतील इथे आता आणि त्यानुसार तुम्ही चेक करू शकता. तर आपण पाहिलं आता गुगल फॉर्म आणि गुगल फॉर्म मधून क्विज कशी जनरेट करायची आहे. दिसतंय? हे लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके सर. ओके, समजलं. थँक्यू थँक्यू. तर क्वेश्चन्स आले, त्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही चेक करू शकता आणि ते आन्सर्स तुम्हाला इथे रिस्पॉन्सेसला क्लिक केलं की तुम्हाला तिथं आन्सर्स पण दिसतील. त्यांचे आन्सर्स काय दिलेले आहेत त्यांनी तुम्ही तिथं चेक करू शकता. चालेल, थांबूयात आज आपण इथं. तुम्हाला काही अजून काही सेशन्स सर एक मिनिट, सर एक मिनिट, एक्सक्यूज मी सर. हा सर एक मिनिट. आपण क्वेश्चन पेपर तयार केला MCQ पद्धतीने आणि आपल्याला आन्सर की तयार करायची आणि ती नंतर विद्यार्थ्यांना दाखवायची, तर ते आपण कसं करू शकतो? आन्सर की इथंच तुम्ही क्रिएट करू शकता. बा हा क्वेश्चन आहे, इज पंढरपूर डिस्ट्रिक्ट प्लेस, हा माझा क्वेश्चन आहे, बरोबर का नाही? तर मला इथंच करेक्ट आन्सर देऊन ठेवायचं आहे, तर मी ते इथंच करेक्ट देऊन ठेवू शकतो आन्सर्स. कसं दाखवतो बघा, एकच मिनिट. इथं ऑप्शन दिसतंय तुम्हाला, याला क्लिक करा. त्यानंतर एकच सेकंद तुम्हाला दाखवतो, नवीन क्वेश्चन क्रिएट करून दाखवतो तुम्हाला. आय सिलेक्ट दिस ऍड. Best option for career. Option 1, I am selecting engineering. Option 2, for example, I am selecting medical. Third option I am selecting here as NDA. Just a sample question. IIT I am selecting. Okay. याचा करेक्ट आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. तर इथं काय करता येईल आपल्याला, हा रिक्वायर्ड क्वेश्चन कंपल्सरी केला आपण आणि फॉर एक्झाम्पल मी हे सिलेक्ट केलं. I'll select this option. Okay. तर आता ह्या क्वेश्चनचा आन्सर मला फॉर एक्झाम्पल IIT द्यायचा आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना चूक की बरोबर कळेल. तर मी काय करणार, इथं सेटिंग मध्ये येणार आणि इथं क्विजला सिलेक्ट करणार. त्यासाठी मला काय करावं लागेल, मेक दिस ऍज अ क्विज, मेक दिस ऍज अ क्विज, आणि हे ऑप्शन मी काय करतो, सेव्ह केला. ओके. आता बघा इथं मला आन्सर की देता येते, तर मी आन्सर कीला सिलेक्ट करणार आणि आन्सर की मध्येच देऊन ठेवणार की बेस्ट ऑप्शन असेल फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग. सो आय विल सिलेक्ट दिस, डन. ओके, त्याला 1 मार्क दिला मी पाहिजेत तर. सेकंड क्वेश्चन, इज डिस्ट्रिक्ट प्लेस, याचा आन्सर की मी दिलं होतं नो, ह्याला मार्क होते ह्या प्रश्नाला 1, तर मी इथे 1 ऑप्शन दिला, सिलेक्ट, डन करा त्याला. त्याच्यानंतर बेस्ट ऑप्शन फॉर करिअर हे ऑप्शन होतं माझं, ह्याला आपल्याला मार्क द्यायचे होते. आन्सर की करेक्ट ऑप्शन इंजिनिअरिंग, ह्याला मी 1 मार्क दिला, डन म्हणा ह्याला. सेम आषाढी यात्रा कम्स इन ट्वाइस, ऑप्शन
दुसरं आहे नो. करेक्ट आन्सर आहे आपलं नो. त्याला आपल्याला 1 मार्क द्यायचा आहे. हे डन. आणि मग ही क्विज तुम्ही शेअर करू शकता. आता तीच क्विज तुम्ही परत एकदा अपिअर व्हा, हे लक्षात येईल तुम्हाला. मॅडम तीच क्विज तुम्ही परत दिली तर तुम्हाला इथे आन्सर्स त्याचे रिझल्ट तयार होतील. कोणाचं उत्तर किती आहे, किती लोकांचं बरोबर आन्सर आलेलं आहे, किती लोकांचं चुकलेलं आहे, आणि चुकलंय त्याला ते रिझल्ट मध्ये डिस्प्ले करणार. इंडिव्हिज्युअल मध्ये तुम्ही चेक करू शकता. आता हे आपण प्रत्येक विद्यार्थ्याचे रिस्पॉन्सेस तुम्ही इथे चेक करू शकता. आलं लक्षात? हो येस. सर. ओके. येस येस सर. येस. थँक्यू. थांबूयात आज आपण इथं. दुसरा एक प्रश्न होता सर. हा बोला ना, बोला. गुगल फॉर्म तयार केल्यानंतर आपण लिंक विद्यार्थ्यांना पाठवतो हा. आणि त्यांचं गुणधर्म आपण चेक करतो नंतर. हा. पण काही वेळेस ती लिंक जी आहे ते नंतर जर आपल्याला पाहिजे त्यावेळेस बघायची असेल, नंतर 8 दिवसानंतर, हा. 10 हो, दिवसानंतर, तुम्ही- अशा वेळेस हा, तुम्ही काय करायचं, तुम्ही ती लिंक ओपन करताना गुगलचं कुठलं अकाउंट वापरलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल हा. मी माझं अकाउंट वापरलं असेल तर मी इथं आलो. स्वतः हा हा. इथं आलो ना तुम्हाला लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल मी हा फॉर्म आता क्लोज करतो, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. इथं नवीन करा. टॅब ओपन करायचा आणि हो, ठीक नवीन टॅब मध्ये इथं तुम्हाला जे 9 डॉट सांगितले ना मी, हा हो याला क्लिक करा तुम्ही. इथं परत गुगल फॉर्म्स म्हणून ऑप्शन येत आहे. बर. हे सिलेक्ट करा. हे सिलेक्ट केलं की तुम्हाला प्रिव्हियस इव्हेंट सगळे इथे दिसतात बघा. मी आज 2 फॉर्म तयार केले बघा. टुडे तारीख आणि वारनुसार सगळं दिसतंय तुम्हाला इथं. हो, कुठल्या हो. तारखेला कुठला इव्हेंट तुम्ही केलेला आहे. आणि तो फॉर्मला तुम्ही क्लिक केला. फॉर एक्झाम्पल मी 11:30 वाजता हा फॉर्म क्रिएट केलेला. मी इव्हेंट फीडबॅकला क्लिक केलं की तो फॉर्म परत एकदा ओपन होतो माझ्याकडे. आणि त्या फॉर्मला किती लोकांनी रिस्पॉन्स केला हे इथं तुम्हाला हो चेक ते. करता. आणि रिस्पॉन्स यापूर्वी जर बघायचं असेल तर हा. अर्लीचं बघायचं, म्हणजे ते समजणार. करेक्ट. बरोबर. ओके. ओके. सर मोबाईल मध्ये हा गुगल फॉर्म्स आपण ओपन करू शकतो ना? मोबाईल मध्ये करता येईल, पण मी सजेस्ट करेन की तुम्ही मशीनवर किंवा लॅपटॉपवर करा. कारण काय होतं, साईज कमी झाली तर ते लक्षात येते. आणि मोबाईलची स्क्रीन बऱ्यापैकी टच स्क्रीन असल्यामुळे ते दुसरेच ऑप्शन सिलेक्ट होत राहतात. थोडं कन्फ्युजन वाढतंय त्याच्यामध्ये. ओके ओके सर याचा व्हिडिओ बनवून पाठवा की आम्हाला नंतर ओकेवर येईल. बर, मी पाठवतोय. हे रेकॉर्डिंग केलेलंच आहे. हे रेकॉर्डिंग पण मी तुम्हाला पाठवतो. आणि अजून तुम्हाला काही लागणार असतील तर तुम्ही 1-2-3 दिवस जर आधी सांगत चाललं तर आपण विकेंडला म्हणजे शनिवार रविवार सुद्धा आपण सेशन्स घेऊ शकतो. काही अडचण नाही. हो सर, नक्की घ्या तुम्ही. हा, आणि नक्की. खरंच याची गरज आहे सर. खूप खूप नक्की, नक्की. थँक्यू सर. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट सांगा. चौधरी सर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आमच्याकडून, स्वेरी कॉलेज कडून. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट्स त्यांना सांगा. त्यांच्याकडून रिक्वायरमेंट्स आमच्याकडे आल्या की तुम्ही सांगा की सर आम्हाला रविवारी वेळ आहे किंवा शनिवारी वेळ आहे 1 तास 1.5 तास. वी विल कंडक्ट द सेशन. नो प्रॉब्लेम. ओके. थँक्यू सर. थँक्यू. आणि इंग्रजी विषयाच्या संदर्भात होतं ना सर, घ्यायचं कशाचं? चाललं होतं ना? इंग्रजी विषयाच्या संदर्भात घ्यायचं चाललं होतं ना? हा, इंग्रजीचे उद्यापासून घेत आहेत चौधरी सर. वाघमारे सर. ओके. हा, मी आज ICT चा कव्हर केला पार्ट. तर कुणाला काही शंका असेल तर विचारा. अदरवाईज आज आपण इथं थांबूयात. आणि मी जवळजवळ तुम्हाला ऑलमोस्ट 12 टूल्सची नावं सांगितली. ते टूल्स तुम्ही वापरायला पण चालू करा. त्यात काही अजून शंका असेल तर सांगा. त्यावर पण आपण बेसिक सेशन घेऊयात आपण. काही अडचण नाही. चालेल, थांबूयात आज आपण इथं. ओके. थँक्यू. पुन्हा एकदा स्वेरी परिवारात तुम्ही संधी दिली त्याच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. थँक्यू ऑल. थँक्यू. सर्वांच्या वतीने तुमचे आभार. थँक्यू सर. थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू.